नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता भावे जहागीरदार स्वरतरंग संगीत अकादमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करते. आपण बघतो आहोत तिसऱ्या परीक्षेचा म्हणजे प्रवेशिका पूर्ण परीक्षेचा थेअरी भाग. या शास्त्र विभागातील अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाची माहिती या भागात आपण बघणार आहोत. चला, हे सर्व वाचन मी करते आहे डॉक्टर शिल्पा बहुलेकर यांच्या कलाशास्त्र विशारद या पुस्तकातून. या पुस्तकाची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देते. चला तर वाचूया. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ ही संस्था पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या ज्येष्ठ शिष्यांद्वारे स्थापन झालेली आहे. पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या शिष्यवर्गाने पंडितजींच्या पश्चात त्यांचे महान कार्य चालू ठेवण्यासाठी 1931 साली अहमदाबाद येथे एकत्र येऊन अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ या संस्थेची स्थापना केली. गांधर्व महाविद्यालयाच्या शाखा भारतात व परदेशातही शिष्य घडवत आहेत. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या 2 भव्य वास्तू संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत. मंडळाची एक वास्तू मिरज येथेही कार्यरत असून नवी मुंबई येथील वाशीमध्ये गांधर्व निकेतन ही 3 मजली वास्तू उभी आहे. गांधर्व निकेतन एक संगीताचे स्वरमंदिर आहे. प्रवेशद्वारातून पाहिल्यास समोरच पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांचा अर्धपुतळा दृष्टीस पडतो आणि संगीत साधक आदराने विनम्र होऊन त्यांचे आशीर्वाद घेतात. गांधर्व निकेतनसाठी प्राथमिक स्तरापासून संगीताचार्य या परीक्षांचे अध्ययन करण्यासाठी शिष्यवर्ग, गुरुवर्य आणि आचार्य कार्यमग्न आहेत. गायन, वादन, नर्तन या 3ही कलांचा अभ्यास, चर्चासत्रे, मैफिली गेली 23 वर्ष अखंडपणे गांधर्व निकेतन येथे चालू आहे. 23 नाही, आता जास्त होणार. हे पुस्तक आधीचं आहे माझं. संगीत सभा, सांगीतिक शिबिरे आणि परीक्षा सत्रे. आता इथे काय काय होतं तर वाशी येथील गांधर्व निकेतन येथे गायन, वादन, नर्तन या कलांचे अध्यापन चालू असताना संगीत साधकांसाठी गुरुपौर्णिमा हा उत्सव व्यास पौर्णिमेला आयोजित केला जातो. त्यावेळेस महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी आपली कला गुरुसमोर सादर करतात. याशिवाय येथे अनेक संगीत महोत्सव, संगीतज्ञांच्या जयंती व पुण्यतिथीच्या निमित्ताने नवोदित व प्रस्थापित कलाकारांना कला सादर करण्यासाठी आमंत्रित केले जाते. गायन, वादन, नर्तन या 3ही कलांच्या संवर्धनासाठी येथे कार्यशाळा आयोजित केली जाते. परीक्षा पद्धतीतून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शास्त्राचे व क्रियात्मक मार्गदर्शन केले जाते. तसेच गांधर्व निकेतन येथे गुरुकुल पद्धतीने शिकणारे संगीत साधक येथे आचार्यांकडून तालीम घेतात. परीक्षा पद्धतीतून शास्त्र व मैफिलीच्या सादरीकरणाची कला यांचा समन्वय गांधर्व निकेतन या महाविद्यालयात साधला जातो. गांधर्व महाविद्यालयाच्या शाखा भारतात आणि परदेशात जवळजवळ 1000च्या आसपास असून तितकीच परीक्षा केंद्रेही आहेत. पाठ्यक्रमानुसार विद्यार्थी वर्गाच्या परीक्षा घेतल्या जातात. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष आणि कार्यकारिणीच्या सदस्यांचा समावेश असतो. मंडळाचे इतर उपक्रम राबवण्यासाठी पदाधिकाऱ्यांमध्ये उपसमिती नेमल्या जातात. यासाठी निवडणुका घेतल्या जातात. आता अजून कुठले उपक्रम यांचे आहेत तर कलाविहार मासिक पत्रिका, ध्वनिमुद्रण प्रकल्प, शिक्षक परिषद यांच्या उपसमित्या नेमल्या जातात. मंडळामधील कार्यपद्धती शिस्तबद्धरित्या राबवली जाते. वाशीच्या गांधर्व निकेतनमध्ये आचार्य तसेच कंठसंगीत, वादन आणि नर्तन हे शिकवणारे अध्यापक येथे कार्यरत आहेत. याशिवाय व्यवस्थापक आणि कार्यालयाचे कर्मचारी, मदतनीस, शिपाई हे सर्व कामात व्यग्र असतात. मिरजेच्या कार्यालयामध्ये कुलसचिव, उपकुलसचिव व कर्मचारी वर्ग कार्यरत आहेत. परीक्षांचे नियोजन व कलाविहार मासिकाचे कार्य मिरजेच्या कार्यालयात केले जाते. परीक्षांचे
याशिवाय ध्वनिमुद्रण प्रकल्प म्हणजे साऊंड लायब्ररी मिरज येथील कार्यालयात असून संगीत साधकांना ऐकण्याचीही सोय आहे. मंडळाचा इतर प्रकल्पांमध्ये संगीत कला विहार या मासिक पत्राचा अंतर्भाव आहे. 1947 सालापासून हे मासिक मराठी, हिंदी, गुजराती भाषांमध्ये मिरजहून प्रकाशित होते. ध्वनिमुद्रण प्रकल्प हे महत्त्वाचे कार्य मंडळ करत आहे. ज्येष्ठ कलाकारांचे 3000 तासांचे ध्वनिमुद्रण संग्रहालयात उपलब्ध आहे. सन 2006 साल हे अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचे अमृत महोत्सवाचे वर्ष होते. देशांतर्गत अनेक ठिकाणी म्हणजे मुंबई, अहमदाबाद, कटक, उडुपी, हैदराबाद या ठिकाणी संगीत समारंभाचे आयोजन केले गेले. अशा प्रकारे पंडितजींच्या म्हणजे पंडित पलुसकरांच्या पश्चात मंडळाची संगीत सेवा विविध उपक्रमातून कार्यरत असून मंडळाचा विकास सर्व बाजूंनी होत आहे. तर असा हा सगळा मंडळाचा इतिहास आणि आत्ताच जे जे चालू आहे ते काम या सगळ्याचं निरूपण या निबंधामध्ये दिलेलं आहे. याच्यात 2-3 पॉईंट्स मेन लक्षात ठेवण्यासारखे आहेत. म्हणजे मंडळाची स्थापना कोणी केली, कुणाच्या कल्पनेतून ह्या मंडळाचा विचार आला, नंतर 2 ठिकाणी त्याची मुख्य कार्यालय आहेत म्हणजे मिरज आणि वाशी येथे, नंतर त्यांचं वेगवेगळं कार्य काय काय चालतं, आणि संगीत कला विहार हे त्यांचं मासिक आहे. ही महत्त्वाचे मुद्दे याच्यात वाटत आहेत. तर हेही तुम्हीही एकदा वाचून घ्या आणि जे वाटतील त्या मुद्द्यांना अंडरलाईन करून ते पुन्हा पुन्हा वाचा. ठीक आहे, धन्यवाद.